नाणेफेकीचा कौल पडवल संघाने जिंकला आणि सर्वप्रथम मात्र क्षेत्ररक्षकाचा निर्णय मात्र स्वीकारला. आमंत्रित केलं बॅटिंगसाठी मात्र बीड या टीमला. तर दोन्ही संघाच्या 12व्या प्लेअरला इथं पाठवायचंय. बीड त्याच्याबरोबर फाईट करेल बडवाल. या दोन्ही संघ इकडे निधीला आयोजित ही स्पर्धा तालुका प्रमुख चषक 2025 आपण पाहतोय. सामन्यातील दुसरा दिवस. तर आमचे मित्र मनोज जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. चला मॅचला येते होते सुरुवात. क्षेत्ररक्षक सजवले गेले बडवल टीम करून आणि गोलंदाजी ट्रॅक व मात्र गोलंदाजी तयार करत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सेट केले जातात. तर बीड करून सलामीची जोडी आपण पाहतोय. रवी आणि त्याच्याबरोबर आतिशला आपण पाहतोय. आतिश त्याच्याबरोबर रवी अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र तैनात झाले. सलामीची जोडी बीड टीम करून. दत्ता येते बडवल टीम कडून मात्र गोलंदाजी ट्रॅक मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी दत्ता येतात. दत्ता येतात. पहिला बॉल दत्ताचा वेगवान चेंडू निर्धाव छोटी सांगता दत्ताकडून पहिला हा डॉट बॉल. रवीच्या समोर मात्र हा डॉट बॉल येतोय. दुसरा बॉल हा हद्दीचा फटका. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक हा एक धाव पूर्ण. दुसरीचा केला जातोय प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. दोन संघाची धावसंख्या मात्र 2 ह्या अंकावरती जाऊन पोहोचते. श्रीगणेशात झालाय मात्र बीड या टीमचा 2 धावा धावफलकावरती लागलेत. 2 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. तिसरा बॉल गुटका देख तमाशा देख पण शॉट मारायचं होतं. शॉट फसलाय. निर्धाव चौधरी सांगता मागचा पाय वाकवत असताना शॉट खेळण्याचा मिड विकेटला मात्र मानस होता फलंदाजाचा, परंतु प्रयत्न इथं फसलं. कुठल्याही प्रकारची धाव मात्र धावफलकावर लागत नाही. येतो डॉट बॉल. चौथा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय परंतु चेंडू परार होतोय. हा येतोय चौकार. 4 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचली 6 या अंकावरती. दत्ताच्या विरोधात लावलेला हा पहिला चौकार. 6 धावा धावफलकावरती लागलेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिला बॉल डॉट त्यानंतर दुसरी धाव त्यानंतर डॉट हा चौकार. 7 धावा धावफलकावरती लागलेत. हा चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल येते. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात. चेंडू अडवला जातोय. 2 ने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 5 बॉलचा झाला इथे खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावरती लागल्यात बीड या टीमच्या. 5 चेंडू 8 धावा खर्च करत असताना दत्ताला वाहतोय.
पुन्हा एकदा मागचा पाय वाकवत असताना शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आणि सिंगल नाही तर होते समाप्ती. वरची देखील होते ती समाप्ती. 9 धावा धावफलकावरती लागल्यात बीड या टीमच्या. एका वरच्या समाप्तीनंतर 9 धावफलकावरती लागलेत. 9 धावा धावफलकावरती लागलेत. एका ओव्हरची झाली इथे समाप्ती. सलामीसाठी गेलेले दोन्ही फलंदाज अद्भुत पद्धतीत मैदानामध्ये तैनात आहेत. 9 धावा धावफलकावरती लागलेत. सर्वप्रथम टॉस जिंकून मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र बडवल्या टीमने स्वीकारला आणि 9 धावामध्ये धावफलकावरती लागले. कोणाचे ट्रॅक मध्ये राईट अप ओव्हर द विकेट मध्ये हर्षलला पाहतोय. हर्षल आले ट्रॅक वरती. फिल्डिंग सेट केले. शतरक्ष 30 सर्कलच्या बाहेर आले जाता. पॉवर प्ले संपलाय आणि हर्षद मध्ये गोलंदाज ट्रॅक वर आलेत. वाईटने सुरुवात झाली हर्षदची आणि 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचली 10 अंकावरती. चेंडू वेग भरपूर आहे पण दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवरती. हर्षदचा चेंडू रवीचा हा फटका. शतरक्ष हाय उचलणार फेकी करणार तत्पुरती 2 धावा पूर्ण. 12 धावा धावफलकावरती लागलेत. बारा धावा धावफलकावरती लागलेत. कव्हरच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या. बीड संघाचे फलंदाज मैदानात आतमध्ये कामगिरी करतात. वाईटने संघाची धावसंख्या सरसावत जाऊन पोहोचेल ते 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती लागलेत. तेरा धावा धावफलकावरती लागलेत. एक चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. हा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू फरार होतो. येतोय हा चौकार. 4 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावत जाऊन पोहोचेल ती 17 या अंकावरती. सतरा धावा धावफलकावरती लागलेत. 17 धावा धावफलकावरती लागलेत. बॅटिंग करत असताना बीड या टीमच्या फर्स्ट स्लिप मध्ये मैदानाला गुदगुल्या पाहत हा चौकार पाहायला मिळाला. सतरा धावा धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलत असताना मात्र व्हाईट बॉल.
पंचांचे वाद घालायचं नाहीये. व्हाईटच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 18 या अंकावरती. 18 धावा धावफलकावरती लागलेत. धावफलकावरती लागलेत. हा फटका गल्लीच्या डोक्यावरनं येतो हा चौकार. आतिशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सातत्याने चौकार, दुहेरी धावा, चौकार, दुहेरी धावा आतिशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अंकावर. व्हाईटने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 2 अंकावरती. 2 धावा धावफलकावरती लागलेत. कपिल स्ट्राईक लेत. हा फटका कपिलचा कव्हर मध्ये जण ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय. तत्पुरती 3 धावा धावफलकावरती. 3 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 5 अंकावरती. 5 धावा धावफलकावरती लागलेत. हा फटका प्रत्यवेशचा चेंडू फरार होतो. येतोय हा चौकार. मिडॉनच्या डोक्यावरनं हा खणखणीत येतोय. प्रथमच्या बॅट मधून हा पहिला चौकार. संघर्षाला सुरुवात झाली की हा पहिला चौकार. संघर्षाला सुरुवात करत असताना प्रथमच्या बॅट मधून हा येतोय पहिला चौकार. क्लीन बॉल. फलंदाजाला परतावं लागतंय. हा दुसरा झटका लागत असताना बडवेला टीमला 9 या धावसंख्येवरती. सलामीसाठी गेलेली जोडी मात्र पण मनीष आणि त्याच्यानंतर मात्र प्रथमेश दोघेही परतलेत. प्रथमेश बॅटर मध्ये आतमध्ये जातोय. रोहित गेलेत न्यू बॅटर मध्ये आतमध्ये. धावसंख्या स्थिरावले 9 अंकावरती. पाच बॉलची खेळची समाप्ती. हा फटका रोहितचा येतोय. चेंडू परार होतोय. येतो हा चौकार. एका वरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 अंकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका वरची झाली खेळ समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 अंकावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 59 धावांचं पाडलं करायचंय ना. आता परत 13 धावा धावफलकावरती लागल्यात एका वरच्या समाप्तीनंतर. रवी गोलंदाजी ट्रॅक मत गोलंदाजीसाठी रवी येतात. संघाकडून दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी रवी येतात. कपिल आणि त्याच्या साथीला मात्र बॅटर आपण पाहतोय रोहित. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये.
हा फटका कार्पेट लेवलने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड होते तत्पुरती एक धाव इथं कंप्लीट. 14 धावा लागल्या धावफलकावरती. आव्हान मोठे, इथनं मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे पकडली जाते जेल. बॅक टू पवेलियन. हा तिसरा झटका लागत असताना बडवल्या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. शुभम जातात. शुभम गेलेत न्यू बॅटर. 2 बॉलचा इथं खेळ झालाय समाप्त. आणि धाव फलकावरती धावा 14 धावा. 14 धावा धाव फलकावरती लागलेत. रवी आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका मिडॉन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक तर पूर्ण झाले, दुसरीचा केला जातो प्रयत्न पण एकावं समाधान मानावं लागतंय. एकने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 15 या अंकावरती. 15 धावा धाव फलकावरती लागले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा फटका कार्पेट लेवलने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड होते. एकीचा पूर्ण दुसरीचा केला जातो पण दुसरी देखील पूर्ण होते. 17 धावा धाव फलकावरती लागलेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्यावरती धावा 17 धावा. हा फटका मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू फरार होईल. येतोय हा चौकार. 4 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचते 19 अंकावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा संख्येवरती. 21 धावा धाव फलकावरती लागलेत. 17 आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार. 21 धावा धाव फलकावरती लागलेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. उर्वरित 1 चेंडू मध्ये शिल्लक असेल या षटकातील रवीचा. व्हाईटने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 22 या अंकावरती. बावीस धावा धाव फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलत असताना व्हाईटचा इशारा. लगातार 2 व्हाईट चेंडू. 23 धावा धाव फलकावरती लागलेत. उर्वरित 1 चेंडू शिल्लक असते आणि 23 धावा धाव फलकावरती लागलेत. हा फटका समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल हा येतोय वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे. षटकार. एका वरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 अंकावरती. 2 वरची इथे 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 अंकावरती. 12 बॉल 30 असं समीकरण. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धाव फलकावरती लागलेत. 29 धावा धाव फलकावरती लागल्यात बडवल्या टीमच्या. बारा बॉल आणि 30 असं समीकरण येऊन ठेपलंय. पतीवर 15. जर बडवल टीमला इथनं जिंकायचंय तर पतीवर 15 मात्र धावा कुठून काढाव्या लागतील.
29 धावा धावफलकावरती लागलेत. 29 धावा धावफलकावरती लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल 30. गोलंदाजी ट्रॅक व मत न्यू गोलंदाज यश येतात. यश आलेत. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात आणि यश येतात गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गरी यश. पहिला चेंडू हा फटका आणि फटका होईल चौकार. 4 संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 33 या अंकावरती. 33 धावा धावफलकावरती लागलेत. याच फटक्यांची आवश्यकता असेल बडवल या टीमला. शुभमचा हात फटका. 6 संघाची धावसंख्या पुढे सरसावल. शुभमच्या बॅट मधनं चौकारानंतर हा येतोय दर्जेदार षटकार. 6 संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 39 अंकावरती. 6 संघाची धावसंख्या पुढे सरसावल 39 अंकावरती. शुभमची बॅट आतमध्ये तलपते. पहिला चौकार त्याच्यानंतर हा दर्जेदार षटकार समोरच्या दिशेने यशच्या विरोधात खेचलेला हा षटकार. 39 धावा धावफलकावरती लागले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचे चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होते. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. 40 धावा धावफलकावरती लागलेत. 19 धावांच्या मध्ये 40 धावा धावफलकावरती लागलेत. 19 धावाची आवश्यकता असेल बडवल्या टीमला. 3 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. 9 बॉल 19 असं समीकरण. चेंडू नीट धावची होती ते सांगता. 8 बॉल 19. येणाऱ्या 2 चेंडू मोठा फटका केलेला मात्र मानस असे फलंदाजांचा. एखादा षटकार किंवा चौकार मारण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न करतील. कपिल त्याच्या साथीला शुभमला वाहतोय. हा फटका कपिलचा समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक पूर्ण दुसरीचा केला जातो प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. 42 धावा धावफलकावरती लागलेत. 17ची आवश्यकता असेल. विजयासाठी अजून 17 धावांची गरज आहे बडवल्या टीमला. बी टीम कडून हा डॉट बॉल मध्ये इम्पॉर्टंट असेल. डॉट बॉल येणं गरजेचं आहे बी टीम साठी. कपिलचा फटका मिडॉल मध्ये चेंडू आहे. शतरक्ष चेंडू खाली. दोघांच्या मध्ये चेंडू फरार होईल. येतो हा चौकार. चारने संघाची धावसंख्या पुढे सरसावल 46 अंकावरती. 46 धावा धावफलकावरती लागले आहेत. 13 धावांची आवश्यकता असेल अजून.
तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा दाबलकावरती लागले. 6 बॉल 13 असं समीकरण येऊन टेपलंय. ही कॅच घेणं फार इम्पॉर्टंट होतं. कॅच आली असती तर मॅच आली असती. 6 बॉल 17 असं समीकरण पाहतोय आपण. अन्यथा ही कॅच झाली असती तर कपिलच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक मात्र गोलंदाजी सूरज येतात. 6 बॉल 13 असं समीकरण. 6 बॉल 13. 6 बॉल 13 आहेत. फलंदाज दोघांच्या माध्यमातून बॅटमध्ये चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कपिल देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या साथीला मात्र शुभम देखील आहे. शुभमच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर कपिल देखील चांगला फॉर्ममध्ये. कपिल 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. म्हणजे दोघे बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतात. सुरुवातीचे 2 बॉल इम्पॉर्टंट असते बीट टीमसाठी. गुडले स्पॉट होती चेंडू. रनआउटच्या स्वरूपात हा 4था झटका लागत असताना टीम बडवल्या टीमला. 5 बॉल 13 असं समीकरण. शुभम परतलाय. त्या शुभमच्या बॅटमध्ये एक चौकार आणि षटकार पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कपिलच्या साथीला न्यू बॅटर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 13 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हर्षल गेलाय. कपिलवर जबाबदारी. कपिलकडून अपेक्षा आहेत बडवल्या टीमला. खूप मोठ्या अपेक्षा असतील कारण स्वतःवर जबाबदारी स्वीकारली कपिलने. शुभमला बाद केल्यानंतर स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली कपिल या फलंदाजाने. हा बॉल निर्धाव येते. बॉल डॉट केला जातोय. निर्धावची होते सांगतात 4 बॉल 13. 4 बॉल 13. 6 बॉल 13 होते. आता 4 बॉल 13 असं समीकरण येऊन ठेवलंय. हा कपिलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. उचलणार फेकी करणार तत्पुरती 2 धावा होतात कंप्लीट. तीन बॉल 11 असं समीकरण येऊन टेपलंय. कपिल व जबाबदारी आहे पूर्ण. कपिलला मोठे फटके करायचे. या बॉलवर षटकार येणं खूप इम्पॉर्टंट असेल बडवल्या टीमसाठी. आणि इकडे म्हणतं बीड टीमसाठी हा बॉल निर्धाव येणं, डॉट बॉल येणं. हा कपिलचा फटका. चंदू सिमेर वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू अडवला जातोय. 2 धावा इथं कंप्लीट. 2 बॉल 9. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली ती 50 या अंकावरती. आता षटकार आणि चौकार येणं खूप इम्पॉर्टंट असेल बडवल्या टीमसाठी. कपिलकडे ती क्षमता आहे. कपिलकडे ती गुणवत्ता आहे. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. मी कशासाठी थांबलो हे माझ्या टीमला सज्ज करून दाखवावं लागेल. स्लोअर पद्धतीचे चेंडू. पंच आमच्याकडे बोलत असताना वाईड बॉल. वाईटने संघाची धावसंख्या 51 अंकावरती. 2 बॉल 8 असं समीकरण. गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळाले. सूरजच्या स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. 2 बॉल 8 असं समीकरण येऊन टेपलंय.
निर्धाव ज्योती सांगता कपिल पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मात्र हाफ गेम बसले. एक बॉल आठ असं समीकरण असं वाटलं होतं. कपिल मोठे फटके खेळू शकतो, कपिलला मोठे फटके मारू शकतो, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो. हा फटका कपिलच्या बॅट मध्ये बिंदू चंद्रशेखर पलीकडे येतो. हा षटकार 2 धावाने मात्र हा संघ पराभूत झाला. बडवल चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, चांगली गेम बडवलच्या खेळाडूंकडे देखील पाहायला मिळाली. हार्ड लक बडवल टीम. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आव्हान मोठं होतं, अवघ्या 2 धावाने मात्र आपल्याला पराभूत व्हावं लागलं. चांगली गेम दोन्ही संघांकडून पाहायला मिळाली. बडवल त्यांच्या विरोधात फाईट करत होता बीड. हाडला बडवल टीम. तर या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय आतिश या खेळाडूला विनंती करतोय की आपण या सामन्याचा सामनावीरचा किताब घेण्यासाठी यायचंय. तर आतिश आपण या. मारुती जोशी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीरचा किताब दिला जाईल. तर या सामन्याचा सामनावीरचा किताब जातोय आतिशला. मारुती जोशी यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीरचा किताब दिला जाईल. तर नेक्स्ट मॅच बीड त्याच्या विरोधात फाईट करेल कलम. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने या नाणेफेकीचा कौल दिला जाईल. तर बीड आणि त्याच्या विरोधात फाईट कडे कलम या दोन संघांच्या दरम्यान आता नाणेफेकीचा कौल दिला जातोय. नाणेफेकीचा कौल होते बीड